तुमची पण वृषभ आहे का? मग हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, 7 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात सुरू होणारा हा काळ नेहमीसारखा नसेल. अनेकांना वाटेल की ही फक्त एक साधी घटना आहे, पण त्या एका क्षणानंतर तुमच्या घराचे वातावरण, लोकांना तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तुमच्या नावाची चर्चा पूर्णपणे बदलू शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना अचानक घडेल आणि तिची चाहूल तुम्हाला लागणारही नाही. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आणि हो मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम जय गुरुदेव दत्त, माझी पण वृषभ रास आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं, कमेंट केली तर आपल्याला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. चला तर मग मंडळी, वेळ न घालवता आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, गेल्या काही महिन्यापासून तुम्ही मनात अनेक गोष्टी दाबून ठेवल्या आहेत. प्रत्येक वेळी योग्य वेळ येईल म्हणून तुम्ही शांत राहिलात, पण आता वेळ बदलल्यास खरी सुरुवात होणार आहे. मंडळींनो, 7 ऑगस्ट नंतर तुमच्या आर्थिक स्थितीत एक मोठा आणि सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होईल. अचानक धनलाभाची शक्यता किंवा रखडलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. 7 ऑगस्ट नंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की लोक स्वतःहून तुमच्या दारात येतील. काही जण तुमचे अभिनंदन करण्यासाठी येतील, तर काही मदतीसाठी येतील, तर काहींना फक्त एवढंच जाणून घ्यायचं असेल की अचानक तुमच्या आयुष्यात इतका मोठा बदल कसा झाला. या काळात घराबाहेर पडणारी एक छोटीशी घटना पुढे मोठ्या चर्चेचा विषय बनू शकते. ती एखादी शुभ बातमी मंडळींनो, ती एखादी शुभ बातमी महत्त्वाच्या पाहुण्यांच्या आगमनाशी किंवा तुमच्या कुटुंबाशी संबंधित निर्णयाशी जोडलेली असू शकते. सुरुवातीला तुम्हाला याचं महत्त्व जाणवणार नाही, पण काही दिवसांनी लक्षात येईल की हा क्षण तुमच्या आयुष्यातल्या नव्या अध्यायाची सुरुवात होता. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, माझ्या आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे आणि विश्व माझ्या बाजूने आजही मोठी गोष्ट करणार आहे. जे लोक आत्तापर्यंत तुमच्याकडे दुर्लक्षित होते तेच लोक पुन्हा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. एखादा जुना मित्र, नातेवाईक किंवा पूर्वी तुटलेला संबंध पुन्हा जुळवण्याची शक्यता निर्माण होईल. मात्र प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका मंडळींनो. प्रत्येक हसरा चेहरा मनापासून आनंदी असेलच असं नाही. याच दिवसात तुम्हाला तुमच्या एका घरात महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तो निर्णय नोकरी, व्यवसाय, मालमत्ता किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या भविष्याशी संबंधित असू शकतो. मंडळींनो, नोकरी करणाऱ्या नवीन जबाबदारी किंवा उत्पन्नाची संधी मिळू शकते, तर व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन घराचे किंवा नवीन क्लायंट योग येतील. सुरुवातीला थोडा संभ्रम वाटेल, पण पुढे हाच निर्णय तुमच्या कुटुंबासाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाई न करता शांतपणे प्रत्येक गोष्टींचा विचार करा. 7 ऑगस्ट नंतर तुमच्या दाराशी येणारी प्रत्येक व्यक्ती ही एकसारखी येणार नाही. काही जण तुम्हाला शुभेच्छा द्यायला येतील मंडळींनो, तर काही जण तुमची परिस्थिती जाणून घेण्यासाठी तुमच्या दारावरची कडी ठकठक करतील. संयम, विवेक आणि स्वामी समर्थांवरील विश्वास यांच्याही सह पुढे वाटचाल केली तर हा काळ तुमच्या आयुष्यातील लक्षात राहणाऱ्या टप्प्यांपैकी एक ठरू शकतो. हे लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण जाणून घेतलं की 7 ऑगस्ट नंतर वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येऊ शकतं, पण अजून सर्वात महत्त्वाचा भाग पुढे आहे. कारण मी पुढे तुम्हाला असं गोष्ट एक सांगणार आहे जी अनेक वृषभ राशीच्या लोकांच्या बाबतीत अचानक घडू शकते. मंडळींनो, आधी समजलं तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. 7 ऑगस्ट नंतर तुमच्या घराजवळ किंवा परिसरात घडणारी एखादी साधी घटना तुमच्यासाठी मोठा संदेश घेऊन येऊ शकते. अनेकदा नशीब मोठे संकेत गाजावाजा करून येत नाही, तर अगदी शांतपणे येतं. ज्या दिवशी एखादी भेट, एखादा फोन किंवा अचानक झालेली ओळख हीच पुढे तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष न करता जागरूक राहणं खूप महत्त्वाचं ठरेल. विशेषमध्ये ज्यांची तुम्ही किंमत कधी ओळखली नाही तेच लोक या काळात तुमच्या दारापुढे येऊन उभे राहू शकतात. काही जण माफी मागण्यासाठी येतील, तर काही जण नातं जोडण्याचा प्रयत्न करतील, तर काहींना तुमच्या यशामागचं रहस्य जाणून घ्यायचं असेल. मात्र प्रत्येकाला
मनात स्थान देण्यापूर्वी मंडळींनो, मात्र प्रत्येकाला स्थान देण्यापूर्वी त्याच्या हेतूचा शांतपणे विचार करा. प्रत्येक मंडळींनो, प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या भल्यासाठीच असते असं नाही. त्यांना गृहीत धरू नका. मंडळींनो, या काळात तुमचे वाढते यश पाहून काही गुप्त शत्रू किंवा जळणारे लोक तुम्हाला मानसिकदृष्ट्या विचलित करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे कोणाशी चिंतावानी पळू नका. या दिवसाला घरातील ज्येष्ठ मंडळींनो, या दिवसात घरातील मोठ्या व्यक्तींकडून मिळणारा सल्ला हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. सुरुवातीला तो सल्ला तुम्हाला साधा वाटेल, पण काही दिवसांनी त्याचा फायदा झाला तर तुम्हाला जाणवेल. मंडळींनो, कुटुंबातील एकत्र चर्चा, शांत वातावरण आणि परस्पर विश्वास यामुळे अनेक अडचणी सहजरित्या दूर होऊ शकतात. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याच्या घरात काही बदल करायचा किंवा एखादी गोष्ट योजना आखण्याचा विचार करत असाल तर हा काळ तयारी करण्यासाठी अनुकूल कसा ठरू शकतो. मात्र प्रत्येक गोष्ट सर्वांकडे सांगण्याऐवजी योग्य वेळ येईपर्यंत ती स्वतःपुरतीच ठेवा. काही वेळा शांतपणे केलेली तयारी सर्वात मोठे यश मिळवून देईल हे लक्षात ठेवा. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, मला मोठे यश मिळणार आहे. 7 ऑगस्ट नंतर धावपळ वाढल्यामुळे मंडळींनो, शारीरिक थकवा किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. यामुळे कामासोबतच स्वतःच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष करू नका. या संपूर्ण काळात एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक बदलाचा अर्थ समजेलच असं नाही. काही घटना महत्त्व आहे, काही दिवसांनी किंवा काही आठवणीने स्पष्ट होत हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणत्याही घटनेला घाबरू नका आणि अतिउत्साह दाखवू नका. श्रद्धा, संयम आणि योग्य वेळ निर्णय घेण्याची तयारी ठेवली तर हा काळ तुमच्यासाठी नव्या संधीची दार उघडू शकतो. 7 ऑगस्ट नंतर तुमच्या घराबाहेर घडणारी ही घटना फक्त योग्य काही असं अनेकांना वाटेल, पण काही आयुष्यातले मोठे बदल अगदी छोट्या प्रसंगातून सुरू होतात. तुमच्या दाराशी येणारी प्रत्येक व्यक्ती, अचानक मिळालेली बातमी किंवा अनपेक्षित निमंत्रण पुढील काही महिन्याच्या घडामोडींचा पाया ठरू शकतो. म्हणून त्या दिवसाकडे केवळ दिवस म्हणून पाहू नका. वृषभ राशीच्या व्यक्तींचा एक मोठा गुण म्हणजेच संकटदायी शांत राहण्याची ताकद, आणि याच गुणांची या काळात तुम्हाला सर्वाधिक गरज भासेल. काही लोकांना तुमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतील, तर काही मंडळी महत्त्वाचे लोक तुम्हाला निर्णयावर प्रश्न विचारतील. मात्र तुम्ही स्वतःचा निर्णय कायम ठेवा. परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. घरात एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक दिवसापासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती त्याबाबत सकारात्मक हालचाली दिसेल. त्यामुळे घरातलं वातावरण हलकं आणि आनंदी होण्याची कुटुंबातील सदस्य एकत्र येतील, महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात, ज्याचा फायदा तुम्हाला पुढील काळात सर्वांनाच होईल. मी तुम्हाला 7 ऑगस्टच्या दिवशी करायचे अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. पण तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे कुठलीही कमेंट करा. आणि हो, श्री स्वामी समर्थ ही कमेंट प्रत्येकानेच केली पाहिजे. हो मंडळी, या व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. 7 ऑगस्ट दिवशी संध्याकाळी सकाळी स्नानानंतर घरातील स्वामी समर्थांची किंवा तुमच्या कुलदेवतेच्या फोटोसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा. एका तांब्याभर स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडेसे अक्षदा म्हणजेच की तांदूळ, आणि तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्यायचा. कुठलाही तांदूळ तुटलेला किंवा खराब तांदूळ घेऊ नका. आणि लाल फुले टाका. स्वामींसमोर बसून एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. तेल घरातील मुख्य प्रवेशद्वारावर सर्व कोपऱ्यात शिंपडा. तांब्याभर झाडाला पाणी अर्पण करा. या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन अडकलेली कामे वेगाने मार्गी लागतील. संध्याकाळी सूर्यास्तावेळी म्हणजेच की प्रदोष काळात घरातील मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला किंवा उंबरठावर तिळाच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यासमोर उभं राहून मनातल्या मनात श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करा. घरातील सर्व दृष्ट व नकारात्मकता दूर होईल. 7 ऑगस्ट नंतर येणारा काळ माझ्या कुटुंबातील समृद्धीचा ठराव आणि संध्याकाळचा उपाय तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास निर्माण करेल. या काळात एक गोष्ट विशेष लक्ष ठेवा मंडळीने, तुमची यशाची चर्चा जितकी वाढेल ना तितकीच लोक शांतपणे तुमच्या लक्ष ठेवतील. म्हणून प्रत्येक नियोजन, प्रत्येक योजना ही सकारात्मकता आणि योग्य रीतीने करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.